स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मागील पाठाला आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच काय हा घटक पाहिला. आज आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी हा घटक पाहणार आहोत. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजेच घर्षण विद्युत. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. दिस चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. हेच इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि ह्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. वस्तूवर ते थोड्या वेळापर्यंत राहतात. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्झॉर्ब्ड इन मॉइश्चर एअर. स्थितिक विद्युतमधील प्रवाह दमट ओलसर हवेत शोषले जातात. दॅट इज व्हाय दिस एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म्ड इन ड्राय वेदर, पर्टिक्युलरली इन विंटर. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत. आता आपल्याला इथं प्रयोग दाखवलेला आहे बघा. साहित्य: अ फ्यू स्ट्रॉज, वुलन क्लोथ, ग्लास अँड बॉटल. काही स्ट्रॉ, लोकरी कापड म्हणजे पायमोजा, हातमोजा, काचेची बाटली. प्रोसिड्युअर म्हणजेच कृती: प्लेस अ स्ट्रॉ ऑन अ बॉटल, टेक अनदर स्ट्रॉ नियर इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, लीव द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज, रब द अदर स्ट्रॉ अगेन्स्ट अ वुलन क्लॉथ अँड टेक इट नियर द स्ट्रॉ ऑन द बॉटल, ऑब्झर्व व्हॉट हॅपन. नाव टेक 2 straws and rub them against woolen cloth at the same time. Keep one of the straws on the bottle and take the other near it. See what happens. Keep the rubbered straw on the bottle as it is. Take the woolen cloth on which it was rubbered close to it. बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवा अशा पद्धतीने. दुसरी स्ट्रॉ तिच्याजवळ न्या. काय होते ते पहा. बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा. दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासावं. बाटलीवरील स्ट्रॉजवळ न्या. काय होते ते पहा. आता 2 स्ट्रॉ घेऊन त्या एकाच वेळी लोकरी कापडाने घासा. त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा व दुसरी तिच्याजवळ न्या. काय होते ते बघा. बाटलीतील घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवा. आता ज्याने घासले ते लोकरी कापड स्ट्रॉजवळ न्या व काय होते ते पहा. बघा तुम्ही हा प्रयोग घरी आपण करू शकतो मुलांनो. आणि त्याच्यातील जे रिपल्शन, अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण, प्रत्याकर्षण अँड इन्फरन्स म्हणजेच निष्कर्ष हे आपण काढू शकतो. इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्जड ऑब्जेक्ट. विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसलेल्या वस्तूवर आकर्षित करतात. देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. हेन्स रिपल्शन इज युज्ड ॲज द टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. समान विद्युत प्रभारामध्ये प्रत्याकर्षण होते. विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते. विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रत्याकर्षण ही कसोटी वापरली जाते. बघा मगाशी आपण बघितलेलं होतं की मुलांनो जर प्लस प्लस चार्जेस असतील तर एकमेकांना पाठीमागे ढकलतात. पण प्लस आणि मायनस असे चार्जेस असतील तर ते आकर्षण असतं. आणि हे जर आकर्षण राहिलं तर आपण कुठल्या वस्तूवर विद्युत प्रभार आहे हे सहज ओळखू शकतो. रब अ प्लॅस्टिक कम अगेन्स्ट पेपर. टच धिस कॉम अँड अनदर अनचार्जड कॉम. टेक द अदर कॉम नियर सम पीसेस ऑफ पेपर. व्हॉट हॅपन्स. एका प्लॅस्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा. या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला प्रभार नसलेला स्पर्श करा व तो कंगवा कागदाच्या कपट्याजवळ न्या. काय होते. सेकंड टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. प्रवर्तनाने वस्तू प्रभावित करणे. रब अ कॉम ऑर अ बलून ऑन युअर हेअर ॲज शोन इन द पिक्चर. टेक द कॉम नियर अ थिन trickle of water from a tap. See what happened. Now draw the comb away from the trickle and observe what happens. कंगवा किंवा फुगा केसावर घासा. चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. काय होते ते पहा. आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या व काय होते ते पहा. बघा आपण काय केलं म्हणजे निरीक्षण काय केलं. When the charged comb is brought close to the flowing water, water gets attracted, repelled, remain as it was. विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार आकर्षित प्रतिकर्षित प्रवृत्त होते. When the charged comb is taken away from the following water, it gets attracted, repelled, remains as it was initially. विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार आकर्षित प्रतिकर्षित पुरवत होते. बघा ऑफ वॉटर इज नॉट चार्जड. सुरुवातीला पाण्याची धार प्रभार रहित आहे. When a negatively charged comb comes near the flowing water, the negative particles in it nearest to the comb are pushed away.
ऋणप्रभारित कंगवाजवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋणकण दूर सारले जातात. दॅट पार्ट्स बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू अ डिफिशियन्सी ऑफ निगेटिव्ह चार्ज. म्हणून प्रभाच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो. द कॉम हॅज निगेटिव्ह अँड द वॉटर हॅज पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन धिस ऑपोजिट चार्जेस. द फ्लोविंग वॉटर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉम. ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो, परंतु कंगवा, ऋण पाण्याची धार व धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षली जाते. When the comb is taken away, the negative particles in the flowing water come back to their original position and positive and negative charges become equal in number. As a result, the water becomes uncharged again and stop getting attached to the comb. कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋणकण पुन्हा पूर्वस्थानी येतात व ऋण प्रभारांची संख्या समान असते. त्यामुळे पाण्याची धार प्रभारित होते व आकर्षित होणे थांबते. When an uncharged aluminum ball is brought near a negatively charged balloon, the following things happen. ऋणप्रभारित फुग्याजवळ प्रभार नसणारी ॲल्युमिनियमची गोळी आणल्यास खालील क्रिया घडतात. फर्स्ट, ॲज शोन इन फिगर ए, an opposite charge is generated in the other object by induction and both the object get attracted to each other. अचित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तूमध्ये विरुद्ध प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकाकडे आकर्षित होतात. ॲज अ शोन इन फिगर बी, ऑन टचिंग बोथ द ऑब्जेक्ट बिकम सिमिलरली चार्जड. या चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होताच दोन्ही वस्तू समान प्रभारित होतात. ॲज इन फिगर सी, द लाईक चार्जेस रिपल इच अदर. आणि बघा इथं काय दाखवलेलं आहे, या चित्रात समान प्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, इथे हा विद्युत प्रवाहांचे परिणाम इथे दाखवलेले आहे. गोल्डन लीफ इलेक्ट्रोस्कोप म्हणजे सुवर्णपत्र विद्युतदर्शी. दिस इज अ सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्जेस ऑन अन ऑब्जेक्ट. हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड विच हॅज अ मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड अँड टू थिन गोल्ड लीव्ज ॲट द अदर. यात तांब्याच्या तांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते तर दुसऱ्या बाजूला सोन्याची दोन पातळ पाने असतात. बघा इथं धातूची चकती आणि दोन सोन्याची पाने. द रॉड इज प्लेस्ड इन अ बॉटल सो दॅट द डिस्क इज अबोव द बॉटल. हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो. व्हेन अन अनचार्जड ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क द लीव्ज रिमेन क्लोज्ड. जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील. प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने मिटलेलीच असतात. प्रभार नसलेली वस्तू जर इथं चकतीजवळ नेली तरी पाने मिटलेलीच असतात. वेन अ चार्जड ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क बोथ द लीव्ज आर चार्जड बाय द सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड रिपेल इच अदर. बघा, आणि प्रभार नसलेली वस्तू जर त्या पानाजवळ नेली तर ती मिटलेलीच असतात, परंतु प्रभारित वस्तू चकतीजवळ नेताच दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभावामुळे प्रतिकर्षित होतात, म्हणजेच एकमेकापासून दूर जातात. बघा, ही प्रभाररहित वस्तू जर नेली तर हे काय होतात, एकमेकापासून असे दूर जातात. मूव अवे फ्रॉम इच अदर ऑर हॅपन अप. वेन वी टच द डिस्क विथ आवर हँड द लीव्ज collapse because the charge in the leaves goes into the earth through our body and the leaves get discharged. हाताने चकतीला स्पर्श करताच पाने जवळ येतात, कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभाररहित होतात.